हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 10 धूप. भाग 3. चिदाग्नी स्वरूपं धूप. मानव गोंधळ घालणारा प्राणी. मानव हा सर्व प्राणी जगतात सर्वात जास्त गोंधळ घालणारा प्राणी आहे. विश्वाचा कारभार कसा छान सुरू असतो. मानवाने त्याला जर साथ दिली तर मानव सहजच मुक्त होतो. कारण मानवी देहानंतर देहाची उत्क्रांती नाही, मुक्ती आहे. परंतु त्याला महाप्रगल्भ बुद्धी, स्मृती, मन असल्यामुळे तो आयुष्यात गोंधळ घालतो आणि काहीही कारण नसताना आनंद हरवून अतृप्त राहत संचित निर्माण करत सुखदुःखाचे फेरे घेत जीवन जगतो. सर्व प्राण्यांना आयुष्य जगताना प्रश्न निर्माण होतात, परंतु मनुष्य तर प्राण्यांना कुंडलिनी शक्ती सहजच मिळत असल्यामुळे ते नैसर्गिक आयुष्य जगतात. प्रश्न सुटले नाहीत तर ते सोडवायची त्यांच्यात ताकद नाही. कुंडलिनी शक्ती मुद्दामून जागृत करायची माहिती नाही, ती बुद्धीही नाही. ते प्रश्न सोडून देतात, त्या प्रश्नात अडकत नाहीत. कमतरता हा आयुष्याचा एक भाग आहे अशी त्यांची सहजच नकळत भावना असते. त्यांना अतृप्तीची जाण येत नाही. जिद्द, ईर्ष्या, द्वेष, मत्सर इत्यादी भाव त्यांना नाहीत. मानवाला आयुष्य जगताना निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतात, ते सहजच सुटत नाहीत. त्यासाठी त्याला ऊर्जा प्रज्वलित करायची कला शिकावी लागते. स्वाभाविकच मानव त्या वेळी त्या गरजे इतकीच ऊर्जा जागृत करतो, तो ती नियंत्रित करायला शिकतो. यामुळे मनमानी सुरू होते. अनैसर्गिकपणे स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगायची इच्छा होते. यामुळे त्याचे प्रश्न सुटून बदलत जातात, ते कधीही कायम नष्ट होत नाहीत. अहंकार हा मानवाचा खास गुण. षड्रिपूंमध्ये अहंकार किंवा मी या 7व्या रिपूची भर इच्छा घालते. मनुष्य तर प्राण्यांना अहंकार नाही, ती खास मानवाची कमाई आहे. हा अहंकार त्याच्या मागे असलेल्या 6 रिपूंचा स्वामी होतो आणि त्यांचा वापर करतो. देहादी इंद्रिय त्यासाठी वापरतो. इच्छेची पूर्तता न झाल्यास त्याच्यात ती पूर्ण करायची जिद्द, ईर्ष्या निर्माण होते. यातच आशा या मैत्रिणीची भर होते. मानव योगी होण्याऐवजी भोगी होतो. मुक्त होण्याऐवजी अतृप्ती या भावनेमुळे संचितात अडकत जातो. यामुळे जीवनमुक्तीच्या फक्त एक पायरी दूर असलेला मानव मुक्तीचा कायम यात्रेकरू म्हणून मुक्तीकडे पाठ फिरवून आयुष्य जगत असतो. तो सतत मध्यावर राहतो. मनुष्य तर प्राणी म्हणजे देहमुक्ती नाही आणि मुक्तात्माही म्हणजे जीवनमुक्ती नाही. यामुळे जन्मतः सदानंदी असलेल्या मानवाचा दुःख हा स्थायी भाव झालेला आहे. जन्मजात गतजीवनाची स्मृती. तानी मूळ अजान, निष्पाप, अश्राप असते. त्याला काहीही ज्ञान नसते. मानवी देहाच्या आधीच्या प्राणी जीवनाच्या संस्काराप्रमाणे ते जगत असते. जे दिसेल ते तोंडात घालत असते. भाषा येत नसते, यामुळे हुंकारत असते किंवा मौन असते. हात या अवयवाची स्वतंत्र जाण नसल्यामुळे 4 पायावर चालत असते. याला आपण रांगणे असे म्हणतो. त्याला 2 पायावर उभे राहून चालायला शिकवावे लागते. भाषा शिकवावी लागते. मुद्दाम शिक्षण देऊन वस्तू तोंडात घालायची सवय सोडवावी लागते. आजूबाजूच्या वस्तू जगताचे, माणसांचे ज्ञान देऊन, शिक्षण देऊन बुद्धी स्मृती जागृत करावी लागते. त्याच्या बुद्धी स्मृतीचा विकास करावा लागतो. मन मात्र त्याचे ते निर्माण होते आणि नको इतके फोफावते. नको त्या अनेक गोष्टी आपोआप होतात. अशा प्रकारे तान्ह्या मुलाला त्याला नैसर्गिक शिक्षण मिळत नाही. रूढी, परंपरा, सोपस्कार, संप्रदाय, त्यासाठी भौतिक जीवन इत्यादींचा अगोदरच पाया घातलेल्यांकडून त्याला जीवन शिक्षण मिळते. जीवन अमुक्तीचे शिक्षण त्याला दिले जाते. तो उपभोग घेण्यासाठी जगायला सुरुवात करतो. तो जसजसा मोठा होतो तसतसे तो त्याचे सारे कौशल्य अन्न, वस्त्र, निवाऱ्यात उत्तम भोगी होण्यासाठी वापरत असतो. यामुळे अमुक्तावस्थेत तो सतत मुक्तीचा यात्रेकरू राहतो. पुढे जीवन जगताना कधी काही चुकत असल्याची जाणीव झाली तरी तो त्या भौतिक चाकोरीबाहेर जाण्याचा विचारही करू शकत नाही. आतल्या आत तळ्यात मळ्यात करत सुधारणा करत असतो. तो भौतिकाच्या इतका आहारी गेलेला असतो की तो ते तळे मळे सोडून त्यांच्या अतीत काही आहे असा साधा विचारही त्याला शिवत नाही. यासाठी त्याच्यात पूर्ण परिवर्तन व्हावे लागते. मानव स्वार्थाच्या रिपुशमनाच्या अति आहारी जाऊन सहजच चटकन अमानवी वर्तन करतो.
त्याच्यातील मनुष्य तर प्राण्या जीवनातील संस्कार उफाळून येतात. त्याच्या या वर्तनालाच पाशवी असा शब्द वापरला जातो. तो पशु या शब्दापासूनच तयार झाला आहे. त्याच्या पशुवत मानवी रूपाला दानव असे म्हटले जाते. दानव हे देवाचे दुसरे आत्यंतिक टोक आहे. देव आणि दानव हे दोन्ही शब्द एकाच जातकुळीचे आहेत. ते एकाच अभिव्यक्तीचे दोन भिन्न परंतु विरुद्ध पैलू आहेत, आविष्कार आहेत. मानवी देह 84 लक्ष जीवांची शेवटची अभिव्यक्ती आहे. ती एक अखंड शृंखला आहे. यामुळे त्यामधून गतसंस्कार पूर्णपणे नष्ट करणे सहजच शक्य होत नाही. परंतु यासाठी एक निराळी युक्ती उपयुक्त होते. ती म्हणजे लहान रेघेजवळ मोठी रेघ काढण्याची युक्ती. स्वस्वरूपाचा परम दिव्य अग्नी प्रज्वलित करून आपण आध्यात्मिक संस्कारित व्हावे. त्या योगे मागील संस्कार अति क्षीण, दीन, हीन होतात. त्यांची नाव निशाणी राहत नाही. हरिओम.